मराठवाडा विद्यापीठ नामांतरासंदर्भात शरद पवार यांनी संभाजीनगरमध्ये बोलताना एक मोठं विधान केलंय। पवारांनी नेमकं काय विधान केलंय आणि का केलेलं आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला ही चूक। संभाजीनगर दौऱ्यात शरद पवारांची कबुली। मराठा आरक्षणाबाबत पवारांनी स्पष्ट केली भूमिका। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरासंदर्भात संभाजीनगरमध्ये एक मोठं विधान केलं। नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला ही चूक झाल्याचं त्यांनी कबूल केलं। नामांतराचा निर्णय घेतला तेव्हा मी विधानसभेतील सदस्यांना बोलावून निर्णय घेतला, त्याची रिॲक्शन इथे झाली, त्याची किंमत काही गरीब लोकांना मोजावी लागली असं पवारांनी सांगितलं। मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली। ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी लागली। त्या माझ्या लक्षात माझी चूक आली की माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला, पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही। मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी तब्बल 17 वर्ष लढा द्यावा लागला। त्या इतिहासावर एक नजर टाकूया। 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली। 1976 पासून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी लढा सुरू झाला। नामांतरासाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्राणांचं बलिदान दिलं। जोगेंद्र कवाडेंनी जिंकू किंवा मरू असा नारा देत नागपूर ते औरंगाबाद लॉंग मार्च काढला। तब्बल 17 वर्षांच्या लढाईनंतर 14 जानेवारी 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी नामांतराची घोषणा केली। नामांतराला विरोध करणाऱ्या घटकांच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागलं। ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी संवादच साधला नव्हता अशी खंत आता शरद पवारांनी बोलून दाखवली आहे। एवढंच नव्हे तर मराठा आरक्षणाबाबतही पवारांनी आपली भूमिका जाहीर केली आहे। सुसंवादातून आरक्षण प्रश्न सुटावा असं त्यांनी सांगितलंय। आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक आणि ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा। माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची राहील। कोणताही महत्वाचा निर्णय घेताना सत्ताधाऱ्यांना समर्थक आणि विरोधक यांच्याशी चर्चा करून मध्यमार्ग काढणं गरजेचं आहे। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी विरोधकांशी चर्चा केली नाही ही चूक झाली असं पवारांनी सांगितलं। आताच्या सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना आपण केलेली चूक टाळावी असाच सल्ला पवारांनी दिला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।